की 2 लाखाच्या वरती कर्ज असेल तर तो पोर्शन त्याने भरून 2 लाख आम्ही भरणार. त्यामुळे ही एक मोठी सोय. मधल्या काळामध्ये काय होतं की जरी 2 लाखाच्या वर भरायचं असेल तरी सुद्धा सरकार 2 लाख भरणार नव्हतं. आता आपण 2 लाखाच्या वरचं जी अमाऊंट आहे ती वन टाइम सेटलमेंट करून, ती समजा 6 लाख असेल तर पहिले बँक वन टाइम सेटलमेंट करून 4 लाख करेल, त्यातले 2 लाख सरकार. महाराष्ट्र शासनाने राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार या सगळ्यांनी मिळून असा एक निर्णय केला की जो निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे टेन्शन होतं, जो ताण होता, तो संपवणारा तो निर्णय ठरला. पण त्याचा कुठल्याही निवडणुकीशी संबंध नाही. म्हणजे ना जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन गेली, ना नगरपालिकेची, ना महानगरपालिकेची, ना विधानसभेची, ना लोकसभेची. साधारणतः राजकारणामध्ये खूप प्रश्न पेंडिंग ठेवत ठेवत निवडणुका आल्यानंतर त्यातली सोल्युशन्स, त्यातले उपाय, त्यातली राहत, त्यातला रिलीफ देण्याची पद्धत आहे. पण माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सातत्याने प्रयत्न प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्याचा नाही. आणि त्यामुळे 2-3 वर्ष अजून कर्जमाफी लांबली तर शेतकऱ्याचं जगणं असह्य होईल असं लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि त्याच्याबरोबरीने 48,000 कोटीची वीजबाल थकबाकीची माफी, हे 2 मोठे निर्णय एका वेळेला घेतले. असंही करता आलं असते की एक निर्णय आता करू, एक निर्णय 1 वर्षाने करू, पण नाही. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज, मग ते वीज बिल थकबाकी असेल किंवा बँकेचं कर्ज असेल, त्या ताणातून टेन्शनमधून त्याला मुक्त करण्याचा निर्णय झाला. आणि तो पूर्णपणे आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टीने झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीमध्ये 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ होणार आहे. आणि सगळ्या जाचक-अटी असं आहे की शेवटी निर्णय घोषित होताना काही अशा गोष्टी राहतात की ज्या निर्णय घोषित झाल्यानंतर संबंधित लोकांनी सूचना करत 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 मग ती एका अर्थाने शुद्ध, सगळ्यांना उपयोगी पडणारी, कोणाला जाचक नसणारी, सगळे जाचक नियम काढणारी ती योजना होती. आता ती अशी पूर्ण झाली आणि त्यामुळे 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ या योजनेमध्ये होईल. अशीच जी वीज बिल थकबाकी, एकतर 7.5 हॉर्स पॉवर पंपाची विजेची बिलं ही केव्हाच 2 वर्षापूर्वीच माफ केली. त्यातून वर्षाला 7.5 हॉर्स पॉवरच्या पंपाची जी बिलं येतात, जी सरकारने माफ करून टाकली, शून्य बिल केलं, ती 25,000 कोटी पर इयर होतं. पण ही 25,000 कोटी पर इयर झाल्यानंतरही जुनी थकबाकी होतीच. त्यासाठी सारखं MSEB मागे लागत होती, ती 48,000 कोटीची होती. तेव्हा आता दरवर्षी 25,000 कोटीची बिलच येणार नाहीत आणि जुनी 48,000 कोटीची थकबाकी माफ केली. इतका मोठा रिलीफ. पण शेतकऱ्यांच्या ताणाचं महत्वाचं कारण जे असतं ते कोणाचं देणं आहे. कर्जमाफी एकूण 3 वेळा, म्हणजे तिसरी आता वेळ आहे. त्याच्या आधी केंद्र सरकारची झाली 2007 साली. पण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिली 17 साली झाली. मग उद्धवजींचं सरकार आल्यानंतर 19ला झाली. उद्धवजींच्या सरकारमध्ये नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांसाठी प्रोत्साहन 22ला आलं. आणि आता कर्जमाफी पण आणि प्रोत्साहन पण असं एकत्र असणारी मोठी योजना आलेली आहे. आपल्या जिल्ह्याची आकडेवारी सांगून मग मी थांबतो, आपल्याला थोडे प्रश्न विचारायला मिळतील. तर आपल्या जिल्ह्यातली एक मिनिट. हां, आपल्या जिल्ह्यातली जी आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना किती लाभ होणार आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि प्रोत्साहन लाभ मिळेल ती संख्या, ती अमाऊंट ही 1161 कोटी रुपये आहे. आणि शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती 2,55,168 आहे.
एवढी मोठी अमाऊंट ही आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी ही संख्या कमी आहे, कारण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ऊसाचं पीक जास्त आहे आणि ऊसाच्या पिकामध्ये बिलामधूनच लोन कन्वर्ट होत असतं आणि त्यामुळे वेळेवर भरणारी संख्या आपल्याकडे जास्त आहे. ते प्रोत्साहन लाभ मिळणारी संख्या आपल्याकडे 2,26,112 आहे. माझी विनंती राहील की ह्यातली सगळी आकडेवारी महत्त्वाची असल्यामुळे एखाद्या वेळेस आता मी मांडतोय ते ऐका, प्रश्न विचारा, पण सगळ्यांनाच एक व्यवस्थित नोट दिलेली आहे. त्या नोटमध्ये सगळी आकडेवारी आहे. ती ऑलरेडी मिळाल्यामुळे त्या आकडेवारीच्या आधारे विचारायला हरकत नाही, पण ती आकडेवारी समोर ठेवून आपण बातम्या तयार कराव्यात अशी माझी आपल्याला विनंती आहे. कर्जमुक्ती दिली, हे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, हा चांगला निर्णय आहे. परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं कर्ज पूर्णपणे माफी करावं, 60-12 आमचा पूर्ण पुरा करावा, 2 लाखापर्यंत कर्ज नको तर एकूणच सगळं कर्ज आहे ते माफ करावं. या निर्णयापर्यंत शासन जाईल. नाही, आधी उद्धवजींच्या काळातल्या कर्जमाफीमध्ये 2 लाखाच्या वरच्या लोकांना देण्याचा निर्णय नव्हता. आता आपण निर्णय काय केला, 17लाही केला होता आणि आता 26लाही करतो की 2 लाखाच्या वरती कर्ज असेल तर तो पोर्शन त्यांनी भरून 2 लाख आम्ही भरणार. त्यामुळे ही एक मोठी सोय. मधल्या काळामध्ये काय होतं की जरी 2 लाखाच्या वर भरायचं असेल तरी सुद्धा सरकार 2 लाख भरणार नव्हतं. आता आपण 2 लाखाच्या वरचं जी अमाऊंट आहे ती वन टाइम सेटलमेंट करून, ती समजा 6 लाख असेल तर पहिले बँक वन टाइम सेटलमेंट करून 4 लाख करेल, त्यातले 2 लाख सरकार भरणार. 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीने जी घोषणा केली होती त्यामध्ये आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचं 7-12 कोरा करतो अशा पद्धतीची घोषणा होती का? आणि जर असेल तर त्याचं पुढे काय झालं? 7-12 कोऱ्यापेक्षा कर्जमाफी, ज्यात कर्जमाफीमध्ये त्याचे म्हणून म्हटलं ना की तारखा इथे दिलेल्या आहेत, तिथपर्यंत सगळं त्यांच्या 7-12वर दिसणारं कर्ज हे माफ केलं गेलं. त्या माफ करण्यामध्ये 2 लाखाचं आउटर लिमिट अशासाठी आलेलं आहे की 2 लाखाच्या आतली कर्ज हीच मेजॉरिटी असतात. त्याच्यावरची कर्ज जी आहे ती शेतीपूरकच असेल, पण ती मग ट्रॅक्टरच घेतला, आणखीन काही साहित्य घेतलं तर ती 2 लाखाच्या वरची कर्जमाफी ही त्या शेतकऱ्यांनी फेडल्यानंतर त्याचं जे 2 लाखापर्यंत कर्ज आहे ते सरकार पे करणार आहे. या व्यतिरिक्त नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. आधीच्या सगळ्याच कर्जमाफ्यांमध्ये पुनर्गठन केलेल्या कर्जाची माफी नव्हती. असं म्हटलं जायचं की बा तुम्ही त्या वर्षी आपल्या भाषेत नवजुनं करणं, तर त्या नवजुनाला परवानगी नव्हती. इव्हन 17च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा. आताच्या कर्जमाफीमध्ये ती पण अट आपण काढली की पुनर्गठन झालेल्या लोनची सुद्धा कर्जमाफी आपण देणार आहोत. आता काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, 1 लाख असेल तर त्यातले 80,000 झाले, पण 20,000 40,000 शिल्लक राहिले. ते टेक्निकल शेतकऱ्यांना कळत नाही, ते गोंधळात पडलेले आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची माहिती देणारी केंद्रही ओपन झालेली आहेत आणि त्या केंद्रावर जाऊन त्याची क्लॅरिटी त्यांना येईल. अशा प्रकारे 2 लाखाच्या आत मधला मूळ कर्ज आणि व्याज असा एकही रुपया शिल्लक राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांना काही टेक्निकल एरर असेल, काही माहितीतली अपुरी असेल, असं जर आलं असेल तर त्यांनी निर्धास्त राहावं की त्यांचं 2 लाखाच्या आतलं कर्ज आहे म्हटल्यानंतर ते 100% पे होणार. हा, जिल्ह्यामध्ये केंद्र कुठे आहे? इथल्या ह्या जिल्ह्याचे केंद्र कुठे आहे बघूया आपण. पण प्रामुख्याने DDR ऑफिस आहे, कलेक्टर ऑफिस आहे, शेती विभाग आहे. पण DDR ऑफिस आहे त्यातली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकार विभागाने इम्प्लिमेंट करण्याची कर्जमाफी असल्यामुळे सहकार विभागातच त्यातलं कार्यालय असेल. आपापल्या बँकांमध्ये सुद्धा ही माहिती मिळेल की बाबा माझं 2 लाखाच्या आतला आहे, 80,000 कसं पे केलं. असं 2 लाखाच्या आतल्या कोणाही कर्जाचं अर्ध माफी केली असं होणार नाही.